स्वात्मानंद विश्वधाम ब्रह्मत्व तस्य सद्वैश्य शृणु योगानंद प्रोक्त स्वात्मानंद 11 पंचक प्रकरणामध्ये कोणता आनंद सांगितला? योगानंद. योगावर अवलंबून असल्यामुळे त्याला योगानंद म्हणा. त्यालाच आत्मानंद. पुढे 12व्यामध्ये ब्रह्मत्व येत असते सद्वैश्य शृणु. म्हणजे भाई योगाची उपाधी लागली काय आणि आत्म्याला कोणती उपाधी नाही, आत्मानंदाला कोणती उपाधी लागली? आत्मा. उपाधीने युक्त म्हणजे द्वैत आलं का नाही? मग ब्रह्मत्व येत असते सत्व, मग त्याला ब्रह्मत्व आहे असं म्हणता येत नाही. त्याच्याकरता हे सगळं आणि आता चाललेलं आहे का? कारण अद्वैत ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे उपाधीचा नामरूप संबंध जाती क्रिया भेद उपाधीचे प्रकार आहे. उपाधीचा कोणत्याही याच्याशी संबंध नाही. आता पुढचं सर सांगायचं असेल तर जगताची प्रतीती बिना उपाधीशिवाय लावता येत नाही. उपाधी म्हटल्यानंतर उपदिष्टे समीपेच ती जवळ राहते आणि आपले धर्म कोणाला घालवते? उपहितावर घालवते म्हणून त्याला उपाधी म्हणा. त्याच्यात इथं उपाधी घेतलं विशेषण आणि उपाधी याच्यामध्ये थोडा फरक आहे. विशेषण कोणाला म्हणायचं, उपाधी कोणाला म्हणायचं? विशेषण काय करत असते? आपल्या धर्माचे विशेषाचं ज्ञान करून देत आहे. उदाहरणार्थ घोडा आहे ज्ञान झालं तुम्हाला. काळा घोडा आहे असं म्हटलं तर, काळा घोडा आण असं म्हटलं तर मग काय होत आहे? काळा ही काय विशेष आहे, घोडा आहे, घोडा विशेष आणि काळा मग काळा काय विशेषण आहे. आपल्या धर्माचं ज्ञान करून देते ना. आपण वेगळं राहून ज्ञान करून देत असेल तर उपाधी एकच उपाधी. अंतःकरण असतं ना. जीवदशेमध्ये अंतःकरण काय असते? विशेषण असते. मुक्त अवस्थेमध्ये उपाधी असते. आपण सगळे शरीराचे धर्म आपल्या ठिकाणी घेतो. मी काळा आहे, मी गोरा आहे, सगळे धर्म. आणि असंगत्व ब्रह्माच्या ठिकाणी कोणताही धर्म नाही. फक्त ज्ञान करून देते. काय करून देते? मग ते ज्ञान कसे करून देते? आपण वेगळे काय करे. एखादा कोणीतरी यात्रेकरू असला जाऊन तर चला त्या यात्रेकरूला हे जे वाटाडे लोक असतात ते काय करतात? मग का म्हणलं कुठं जायचं आहे? वारकरी शिक्षण संस्था चला म्हणायला. ते वारकरी शिक्षण संस्था आली म्हणजे तर सांगत असते म्हणलं हे बघा ही कोण आहे, पैसे द्या. मी चाललो. त्यांनी काय करून दिलं? पण आपल्या धर्माचं काय नाही. मग कोणते उपाय? काय म्हणलं ते गोविंदराचं घर कोणतं आहे? मग काय जमकाय ते म्हणलं ते पिवळ्या रंगाचं दिसतं आहे. कोणाचं घर आहे? गोविंदराचं. मग पिवळे रंगाने काय आहे? आपल्यासह काय करून दिलं? मग कोणतं विशेषण? मुलगा आहे हुशार आहे, मुलं हुशारी काय झालं? अधिक माहिती सांगणारा जो शब्द असतो त्याला विशेषण आहे. एकच शब्द सर्वांना आवडतो चालतो त्याला सर्वनाम आहे. मी हे कोणतं नाम आहे? सर्वनाम. नामा विशेषण व्याकरण आहे. वेदांतात उपयोग पडतो. ते कथा कोणी सांगितली अद्वैतानंदाची? त्याच्याकरता योग वासिष्ठ म्हटलं. हे 2-4 श्लोक आहे. कोणीतरी काय होते 3 पुत्र होते राजाचे. आणि ते 3 पुत्र त्याच्यातून 1-2 जन्माला झाले नव्हते आणि 1 पोटात होता. पुढे ते
कुठे गेले? मृगया करण्याकरता गेले. मग तिथे मृगया करण्याकरता गेल्यानंतर मग ते त्यांनी जे काही पाहिलं ते आकाशातले काय पाहिले? फळं पाहिले. कोणत्या नगरात राहतं ते? नगरात निर्गुशून्य, जिथे गाढवं सुद्धा राहत नाही. देवाचे नगर. आणि ते राहत होते. आणि पुढे राजपूत जर का झाले निघाले, त्यांना काय दिसले? आकाशातले. नुसती पानं दिसली का फळं दिसली? त्याच्यात खुश राहते. माझे खरोखरच याची गोष्ट आहे. ही गोष्ट नकाशामध्ये पाहण्यासारखी आहे का? लहान लहान पोरं असतं तर आजीबाई आपली शिकवत असते. म्हणलं आजीबाई काय आहे? काय एक राजा होता, त्याला 2 राण्या होत्या. हे होता. तो म्हणला राजा कुठं राहत होता? त्याला घर नाही, दार नाही, गाव नाही, काही. मग जो शाळा शिकतो पोरगा त्याला सांगून झालेलं का? लहान मुलाला काय काही सांगितलं तरी आजीबाईचं तस्मात् शास्त्रं ते आजीबाई सांगत असते लहान मुलाला. खेळवण्याचं काम कोण करते? तर बालवाडी म्हणतात. मग ते सांगते बघा, म्हणलं हे आकाश आहे. बरं म्हणाले. म्हणलं ते उंच आहे असं. मग ते लहान मुलं विचारतात उंच कसं केलं? आजीला कुठं सांगता येते का? मग ती म्हातारी म्हणत असते मी झाडत होते. झाडता झाडता आकाश कुठं लागलं माझ्या डोक्याला, पाठीला कुठे. मग मी त्याला काय केरतुनी काय केली, आणि जे वर गेलं म्हणलं ते माझ्या दाखवून अजून खाली येत नाही. म्हणजे लहान मुलं म्हणलं काय आपल्या आधी सामर्थ्य नाही. ही गोष्ट खेळण्याकरता सांगितली, खरोखरच आहे. खरी आहे का ती? मग तशी जगताची कथा जी झालेची नाही काही. असंग व्यवयम असं. पण तुमचा आमचा आरोप करून आणि ते सांगितले त्याला अध्यारोप मिळाला. काय मिळालं? खरोखर आहे का? 15 अध्यात तरी का 2 श्लोकात काय? मदस्य अदश्योर्वम अध्यारोप पुढे अपवाद नरूपमसे. अध्यारोप अपवादाभ्याम निष्प्रपंचम प्रपंचते. कारण तुम्ही घर गृहीत धरलेलं आहे ना. माझा अपवाद म्हणतात ना त्याला. पंचदशीच्या 9-10व्या प्रकरणामध्ये पहिले काय केलं? 2 श्लोकामध्ये अध्यारोप. कोणताही 10व्या श्लोक होऊन गेली 9-10ची परीक्षा. परमात्मा द्वयानंद पूर्वपूर्वम समाय स्वयमेव जगद्भूत्वा पराविशेष. त्याच्यामध्ये अध्यारोप केलेला आहे. नवरे त्याप्रमाणे कथा त्या 2-4 श्लोकामध्ये. आणि लहान मुलाला आजीबाईने कथा काय केलेली आहे? सांगितलेली आहे. आणि ते लहान पोरं असल्यामुळे ते काय मानून बसले? सत्य मानून बसले. जेव्हा धात्रे ते कथा राम बालका एक शुभ निश्चयम यो बालो योगो निर्भिन्न चित्तजयाद्री. आजीबाईने सांगितली लहान मुलाला जी कथा. लहान मुलं त्यांना कोणत्याही प्रकारे विचारहीन नसल्यामुळे खरी मानून बसले. यम संसार रचना विचारांचीच गोष्टी तसा बालका येते स्थिती. मात्र लहान मुलांनी ते खोटे आहे म्हणून मानून बसले का खरी? लहान मुलाला आणखी आजीबाई सांगते आटोपाट नावाचं एक गरीब शहर होतं. त्याच्यात राजा राहत होता. तितक्यामध्ये शिकणारा पोरगा आला, 10वी शिकणारा. आणि आजीची कथा काय केली?
ऐक. आजीला विचारलं, म्हटलं आटपाट नावाचं नगर कुठं आहे? आजीबाई सांगितले, म्हणजे आमची कथा काय झाली. खरोखरच गाव आहे का मुलाच्या रंजवण्याकरता गाव सांगितलेलं आहे? मग खरोखरच आहे का? एकमेव द्वितीयम ने नेयनानासी सत्यतो 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 विठ्ठला. एक परमात्मा सत्य असून तद व्यतिरिक्त काय? अद्वैन आनंद प्रकरण. एवं मायामयत्वेन विकारस्य अंधत्वम विकाराधार मृत्तिका सत्यम भविष्यति. एवं मायामयत्वेन संपूर्ण जगत एकम स्वरूप आहे, सगळं मायामय आहे. विकारस्य अनृतानं मातीवरती आलेला नामरूपाचा आकार हा मिथ्या आहे. आणि विकाराधार मृत्यू सत्य तुमच्या भविष्यती. नामरूपाला धारण करणारी मृत्तिका मात्र काय आहे? सत्य आहे. कुंभार क्रियेने आलेलं जे नामरूप आहे ते नामरूप काय? नामरूप म्हणजे जगत, सच्चिदानंद रूप म्हणजे ब्रह्म. व्यक्तम घटो विकाराचेत नाम हेरिता अनर्थाचेत अंधता कस्मात निवडते. त्याच्यावर शंका केली, जर विकार हा जर आणखी आलेला आहे तर अर्धा अमृता कस्मात न मृतते. मग म्हणायला लागले, अभ्यास पदार्थाची अधिष्ठान ज्ञानाने काय होत असे? मृत्तिकेच्या ज्ञानाने आणि नामरूपाची काय झाली पाहिजे? झालं का? जर विवर्त जर आहे, काय आहे? विवर्त पदार्थाची अधिष्ठान ज्ञानाने काय होते? माझा आहे पहा, माझा विवर्त जर नामरूप आहे, कोण आहे? मग मृत्तिकेच्या ज्ञानाने विवर्ताची काय झाली पाहिजे? म्हणलं निवृत्ती तर होत नाही. त्याचा अर्थ आहे एवढं सांगायचे, आमच्या मतामध्ये जे असते ना व्यावहारिक पदार्थाची निवृत्ती म्हणजे त्याच्या ठिकाणची मिथ्यात्व बुद्धी जाऊन सत्यत्व नाही, मिथ्यात्व बुद्धी जाणे हेच काय आहे निवृत्ती. पदार्थात बदल काही होत नाही. कोणची बुद्धी जाते? आणि मिथ्यात्व बुद्धी. कळून चुकलं हे फुल वास घेण्याच्या योग्यच नाही. म्हणलं हे कागदाच्या फुलाचा कुठं वास येत असतो काय? मग आतापर्यंत कोणती बुद्धी होती? आता कोणती बुद्धी झाली? मग वेदांतशास्त्र काय करते? सत्यात्व बुद्धी आणि मिथ्यात्व बुद्धी काय करते? मिथ्यात्व म्हणजे नाश पावणे असं नाही, न दिसणे असं नाही. दिसत असतानाही सुद्धा त्या अधिष्ठानामध्ये अधिकरणामध्ये त्या पदार्थाचा अभाव आहे असं समजणं, याला काय म्हणायचं? मिथ्यात्व. नाश पावणे असं नाही, दिसत असतानाही सुद्धा त्या अधिकरणामध्ये त्याचा काय? उदाहरणार्थ आरशामध्ये आपलं प्रतिबिंब दिसते कडे, कुठे दिसते? दिसत जरी असलं तरी खरोखरच आहे का ते? असा निश्चय म्हणे, याला काय म्हणायचं? तुम्हाला गेलाय नदीचा दृष्टांत, एक 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 बघायचं. व्यक्तम घटो नामरूपे नामफुरी रीता अर्थाचे तंद्रता कस्मत मध्ये निवर्तते. जर विवर्त आहे नामरूप तर मृत्तिकेच्या ज्ञानाने घटाची काय झाली पाहिजे? पण घटाची निवृत्ती होत नाही. नामरूप हे सत्य नसून काय आहे? मिथ्या आहे अशी बुद्धी होणं, यालाच काय म्हणायचं? निवृत्ती. असे 4 दृष्टांत देऊन मिथ्यात्वाचं वर्णन केलेलं आहे. अरुण पुत्राला हे 4 दृष्टांत उपनिषदामध्ये सांगितलेले आहे. मृत सुवर्ण अय आणि 3. मृत म्हणजे मृत्तिका, सुवर्ण म्हणजे सोनं, अय म्हणजे लोखंड. याच्याद्वारा बरं का पदार्थाच्या ठिकाणचं द्वैत काय केलेलं आहे? सांगितलेलं आहे. प्रादवास अमृतत्व सर्व वस्तूची. या 3 याच्यावरून सर्व जगामधलं अमृतत्व म्हणजे मिथ्यात्व काय करायचं? जाणायचं.
सगळा भात करत बसायचं असते का? 2 शीत उघडले संपलं. सगळं जाणत बसलं तर आयुष्य काय होणार नाही, पुरणार नाही. मग सगळं जाणायचं असते का? एक भाग जाणला की संपलं. अमृतांशो न बोधव्यानुपयोगता तत्वज्ञानं पुमर्थस्य अमृतांशो बोधय. अमृतांशो न बोधव्या बोधात अनुपयोगता. मिथ्यात्व पदार्थ ज्ञान करून घेण्यामध्ये काही अर्थ नाही, कारण त्याच्या योगाने अनुपयोगता कोणत्याही प्रकारे उपयोग होऊ शकत नाही. मग कोणाचं तत्वाचं ज्ञान असं लागतं नाही का? दिसणाऱ्या वस्तूपेक्षा कोणत्या असं लागतं त्या तत्वज्ञान म्हणतात. कोणत्या याला तत्व असते ना, घटामध्ये मृत्तिका एक आहे, मृत्तिकेच्या ज्ञानाने सर्व भांड्याचं काय होते नाही का? कारण सर्व जरी भांड्यात दिसत असले, नाम्रप दिसत असले, तरी त्याच्यामध्ये सत्यत्व मृत्यू काय आहे. अमृतांश बोधन. जे जाणायला पाहिजे ते जाणल्यानंतर काही शिल्लक राहत नाही. त्या उपादानाचे 3 प्रकार सांगितलेले आहे. एक आरंभी, परिणामी, लौकिक एक कारणे. ज्ञाते सर्वमितीं श्रुत्वा प्राप्नुत्याव विस्मयम्. आरंभी, परिणामी, लौकिक एक कारणे. आरंभी म्हणजे नैयायिक लोक, परिणामी म्हणजे सांख्य लोक, लौकिक कारणे. आणि लौकिक लोक काय जाते? ज्ञाते सर्वमती श्रुत्वा प्राप्नुत्याव. त्यांना वाटते एक जाणल्यानंतर सर्व काय होते. हे ऐकल्याबरोबर नैयायिकाला, सांख्याला काय वाटते? म्हटलं एक जाणल्यानंतर सर्व जाणलं कसं शक्य आहे? असं एक ब्रह्मज्ञान जाणलं, सगळं जाणलं. एक परिसारला झालं तर सारं धन काय झालं? सगळं धन मिळत बसावं लागत असते का? धावत जाऊन पुण्याच्या रेल्वेच्या रुळाला परिसराचा स्पर्श होता. बरोबर सगळ्या भारतातली रेल्वे सोन्याची विमानं सुद्धा कशाची होते. सोन्याचं विमान झालं तर माणसं सगळी राम बोलो आहे. 242 लोक गेले ना किती सगळं. आता कोणाचा एकुलता एक पोरगा, सगळ्या विमानामध्ये बसणारे सगळे धनिक लोक असतात आणि सगळे सुशिक्षित लोक असतात. विमानाचा प्रवास करणारे त्याच्यात खूप लिहिलेलं आहे. तर विमान चालवणारा होता ना, विमान चालवणारा. मग त्याच्या वडिलाला सांगितलं, मी लंडनला गेल्यानंतर काय करतो तुम्हाला फोन करतो. लंडनला जाण्याच्या ऐवजी कुठे गेला? एकाचं दुःख नाही, सर्वांचं काय. एवढा मोठा गुजरातचा माजी मुख्यमंत्री आता हल्ली नाही, कुठं गेला? राम भाई ते दिसायला सोपं आहे. कोणत्या कारणाने काळाची झडप पडेल काही नसेल. आता काय लावायचं? अन्याय कोणाचा सांगायचा आहे का? कोणाचं येतो, कोणाचं वाईट व्हावं असं होत असते का चांगलंच व्हावं? आता वाईट घटना घडली तर प्रारब्ध. विना प्रारब्धाशिवाय समाधान प्राप्त होऊ शकत नाही. सगळं एकच आहे. त्यांचं आयुष्यच किती असलं पाहिजे. आयुष्य संपलं ती कोणत्या कारणाने, कोणतं मरण म्हणतो? एक नाही का, एक स्वभाव नाश. हा कोणता नाश आहे? आश्चर्य. कारण विमान कुठं आहे?
आकाशात आहे ते काय तिथं थांबवता येते का? बस असली तर आपली बस बरी. सच्चित सुखात्मकम ब्रह्म नामरूपात्मकम जगत. बघा एक वरचा श्लोक राहिला, एक मृत्पिंड विज्ञानात सर्व निर्दता तथा ब्रह्मैक बोधेन जगतबुद्धी एक मातीचा पिंड जाणल्यानंतर मातीचं जेवढे कार्य असेल पुन्हा पुन्हा जाणण्याची आवश्यकता, त्याप्रमाणे एक ब्रह्माचा बोध झाल्यानंतर सगळ्या जगताचा काय होतं? बोध होतो. एक परीस हातात झाला तर सगळं धान काय होतं? एक सूर्य जर हातात झाला तर दिवे लावण्याची आवश्यकता आहे का? आणि अमृत हातात झालं तर अमर होण्याकरता दुसरे काय सांग? बदाम काजूचा लाडू खाणे. अमृत काय करतं? अमर करून. तेव्हा एक मृतपिंड विंध्याला असं झालं ना, सच्चित सुखात्मकम ब्रह्म. आपण नेहमी ऐकतो सद्रूपचित नामरूपात्मकम जगत. जे नामरूप दिसते त्याला जगत असं म्हणा. तापणे श्रुतम ब्रह्म सच्चिदानंद. तापणी उपनिषदामध्ये ब्रह्माचं स्वरूप सद्रूप चिद्रूप आनंद सांगितलं आहे. सद्रूपम प्रवणी प्रज्ञानम ब्रह्म ब्रह्मच्या सनत कुमार आनंदमेव गम्यता. सद्रूप कोणी सांगितलं? आरुणी. आपल्या मुलाला आरुणीला आणखी ब्रह्म सद्रूप आहे. प्रज्ञानम ब्रह्म बृहदारण्यक उपनिषदामध्ये ब्रह्म हे चिद्रूप आहे. आणि सनत कुमाराने कोणाला सांगितलं? नारदाला. सुखमबाई येतात, नारपे सुखम असते नाही का? नारदाला किती शिकला होता, काय शिकला होता मला सगळं पाहिजे. नसतंच आपला टोपी घालून येणार होता. इतका शिकवणे सुद्धा शोक गेलेला. भारतभरात तरी काय कमी शिकलेला आहे का? मग शोक कुठे निवृत्त झाला? मग कोणाच्या याने नष्ट स्मृती. राजा परीक्षेचं तरी काय? मग शोक कोण निवृत्त का? शुकाचे श्रीमद भागवत सांगितलं म्हणून गीता भागवत अखंड चंद्र घटोबाचे आहे ना आपल्या. एक 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 दृष्टांत इथे आणखी सर्व रूपाने कृत्वाच्या आत्मनी विचिंत सर्व रूपाने कृत्वा नामाने तिष्ठते अहम व्यार करणे नामरूपे. तेव्हा या सर्वांची उत्पत्ती करता अगोदर नामरूप याचं वीक्षण व्हावं लागत असं. घट उत्पन्न होण्याच्या पूर्वी घटाचा अगोदर कुंभार काय करतो? डोक्यात आणतो. आणि मग घट काय करतो? मग अगोदर त्याला नामरूपाचं काय पाहिजे? नाही तर करायला गेलं आपल्या गणपतीने करून बसला वानर. नामरूपाचं काय पाहिजे? न व्यक्ते पूर्वमित्य न पश्चापी नाशता आदवंते चेपनास्ती वर्तमाने पिजला. जी वस्तू प्रारंभी नव्हती, नंतरही नाही, मध्यंतरी दिसणारी असली तर ती मग काय आहे? मृगजळ कसं आहे? का म्हणत आहे? पुढे नंतरही मध्यंतर म्हणून ते काय? निसत्वे नामरूपे दे जन्मनाश विष्टीचे बद्वा ब्रह्मणी विक्षस्व समुद्रे बद्भुता. हे नाम आणि रूप जे काही आपल्याला दिसते ते नामरूप जन्मनाश. त्याला उत्पत्ती नाही आणि त्याला काय नाही. बद्वा ब्रह्मणी विक्षस्व समुद्रे बद्भुता दिवस. समुद्रे बद्भुता दिवस म्हणजे समुद्रावर येणाऱ्या लाटा खऱ्या आहे काय? लाटेत काय? लाट कुठं उत्पन्न होते?
समुद्रातूनच ते समुद्रावरच राहते आणि समुद्रातच काय होते. म्हणून पाणी मात्र सत्य आहे, दिसणारी लाट काय आहे मग मिथ्या आहे. कोणतरी गेला बघा आपलं स्नान करण्याकरता समुद्राचं, लाटावर बसला, म्हणलं थोड्या वेळाने काय होईल. मग त्रस्त असं विचारला, म्हणलं का कशा करता बसले, किती वेळ झाला, म्हटलं स्नान का करीत नाही, 2 तास झाले म्हणलं बसलो आहे. कशा करता बसला, म्हणलं लाता शांत झाल्या म्हणजे मग काय करेन. त्याने सांगितलं मरून जरी गेला तर समुद्रावर असणारा लाटा खरोखर आहे का नाम मात्र आहे का, त्याच्या पाण्याशिवाय दुसरं. लुकडाचा दृष्टांत दिला आहे. आपण जे कापड पाहतो ते खरोखरच कापड आहे का त्याच्या सुताशिवाय दुसरं काय आहे. तदभ्यासेन विद्यायां सुशितां सीतामयं पुमार आणि भवेनेव जीवनमुक्ता पुरस्कृता तथा. याच्यामध्ये आणि जीवनमुक्ताची व्याख्या सांगितली वा. तदभ्यासेन सुशितायां पुमार. अगोदर त्याचं आणखी वर्णन केलेलं आहे बघा. ते नाही का तद्बुद्ध असतात नाही तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्य ब्रह्माभ्यासम हा श्लोक काही आहे ना आपल्याला खाली. तदभ्यास जीवनमुक्ता बरं का. अशा स्थितीने ज्याला दान झालेलं आहे त्याला जीवनमुक्त असं म्हणतात. जीवनमुक्त झाला म्हणजे काय शरीर पडून जातं सगळं त्याचं, नाही तर तो रोगच होईल. मग तो मुक्ती हा काय होईल. जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत काय होत असते. मग कोणती स्थिती असते त्याची. मग आता देहबुद्धी आहे का ब्रह्मबुद्धी आहे. ब्रह्मबुद्धी आहे का ती विलीन झालेली आहे. कापुराच्या वाती उजळल्या ठाईचं समाप्ती. अग्नी कापुराला जाळतो आणि आपणही राहतो का तिथे. मग मी ब्रह्मा ही स्थिती देवामय या वृत्तीला काय करते. आणि पुढे ती सुद्धा काय होते. काट्यावरून काटा काढला म्हणजे काटा काढणारा काटा शहाणा आहे तो खिशात ठेवायचा असतो. याच्यामध्ये अभ्यास सांगितला आहे कोणता. तच्चिंतनम तत्कथनम आणि तदभ्यासेन सुस्थितायाम. त्याच्यामध्ये जीवनमुक्ता वगैरे असतो. त्याच्यामध्ये जीवनमुक्ताची व्याख्या सांगितलेली आहे. माया काय काय दाखवते. शब्दे वियत गतीम पश्येत समूर्त चेतनम यथा मुहूर्त सर्वगम मृतपत्रादी कंपना. स्वप्ने वियत गतीम पश्येत. स्वप्नामध्ये जीवाची माया. कोणाची माया. स्वप्नामध्ये दाखवते वियत गती. कुठून चालला आहे. आकाशातून चाललेला आहे. आणि समोर चेतन म्हणतो आपला शिरच्छेद कोण दाखवतोय. दिसत असतो का आपला, पण तो आपल्याला काय दिसतो. मग खरोखरच आहे का अघटित आहे सगळं. काय माया जीवाची माया दाखवली सांगता येत नाही. क्षणभर स्वप्न पडते किती. आणि त्या क्षणभरा स्वप्नामध्ये 4 धाम 7 12 ज्योतिर्लिंग खंडोबा कुठला दिसोडीचा सिंगणापूरचा किती वेळ. आणि पुन्हा सगळं करून पुन्हा मावंद्याला कोणातरी महाराजाचं काय करतो. महाराजाने कीर्तन लांबवलं. महाराज टाळ करीत होता चिठ्ठ्याला जय जय. किती वेळात दाखवलं. स्वप्नात असताना खोटं वाटते का खरं वाटते. मग माया मग या निशा सर्वभूतानां यस्याम. जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत आपली बुद्धी सुद्धा काय. आणि एकदा ज्ञान झाल्यानंतर मरण माझे मरुणे गेले आहे काही. मुक्त मुक्त
मुक्ताची अवस्था आहे कोणती आहे? अनुरेणू या थोकडा कोणत्या अवस्थेतले उद्गार आहे? ज्ञानी अवस्थेतली. आपली सगळी अज्ञानातली भाषा असते कुठली, आणि शहाण्या तत्ववेत्ती भाषा कशातली? ज्ञानात आहे काय? तुकोबाराय म्हणतात ना, आम्ही अनुरेणू या थोकडा. मग ही कोणत्या अवस्थेतली भाषा आहे? मुक्त अवस्थेतली आहे. आता तो परिच्छिन्न राहिला का व्यापक झाला? व्यापकातली भाषा आहे ते. ब्रह्मविद हे विश्वाची भाषा आहे. ऐसी मतीचे निरंजनी आम्ही बांधी ज्ञानदेवा घर ऐकले आलेला आहे. दृष्टांत म्हणून सांगितला. इदृश महिमा दृश्य निंदा शक्ती यदा तदा मायाशक्ती अचंत्ययं ब्रह्म इथे किंवा ददाम. इदृशो महिमा दृष्ट. जर जीवाची निद्रा जर माणसाला एवढं दाखवते, निद्राशक्ती यदा तदा, मग नाही का निद्राशक्ती आहे ना, आपला झोप पडल्यानंतर झोप लागल्याशिवाय स्वप्न पडेल का? अगोदर काय लागली पाहिजे, मग काय पडते स्वप्न. आणि त्या स्वप्नामध्ये सगळं दिसतं बघा. ते निद्राशक्तीनं नाही त्या वस्तू आपल्याला दाखवल्या आहे. मग आता इथं कोणाची शक्ती आहे? मायाशक्ती आहे. मायाशक्ती अचंत. किती जरी पंडित एकत्र झाले तरी मायेचा आणि स्वरूपाचा विचार होऊ शकत आहे. किती दाखवेले काही सांगता. पश्चिमे पार्थ रूपाने शत्रू नाना विधाने दिव्याने नाना. माय सगळी मायाशक्ती. 11व्या अध्यायामध्ये भगवंतांनी अर्जुनाला सगळं दाखवलेलं आहे. मायाशक्ती अचंत महिमेची किंमत बदल. म्हणून मायाशक्तीचा कोणता महिमा आहे आपल्याला त्याच्या महिमेचं वर्णन करता येत. क्षणे क्षणे मनोराज्यम भवती अन्यथा अन्यथा गतम गतम पुनर्नास्ती व्यवहार भई सदा. शनै शनै मनोराज्यम. आपले मन जे आहे स्थिर स्वरूपाचं आहे का चंचल स्वरूपाचं आहे? एकच संकल्प विकल्प करते की नाना प्रकारे करते. काय काय मनामधील काही येईल काही सांगता येत नाही. असं वाटत असतं पाठाला गेलं पाहिजे, पण आणखी थोडंसं शांत वाटलं तर आजच्या दिवस नाही गेलं तरी चालेल. काय काय मनामध्ये येईल हे काही सांग. म्हणजे खरोखरच खरं आहे का? मग काय आपण ते खरं समजत असतो का? त्याप्रमाणे दृष्टांत एक एक म्हणून राज्य जाऊन दुसरं म्हणून राज्य. गतम गतम पुनर्नास्ती व्यवहार. पुन्हा गेलेला दिवस परत येत. गेला तो दिवस गेला तो. हे सगळं कोण दाखवणारी? माया दाखवणारी. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी असलेली माया. या मायेची ही सर्व शक्ती आहे. ब्रह्म काही करीत नाही. समजा ब्रह्म तिकडे भागात आहे ना, सर्व कोण करत असते ही सगळी. काय तुमचं प्रकृती पुरुषमचे विद्यनादी विकार सुगुण कार्य कारण कर्तृत्व येतो पुरुष सुख दुःखाना. त्याच्या अधीन झाल्यामुळे त्याच्या ठिकाणी सर्व व्यवहार आरोपित व्यवहार म्हणतात. कोणते व्यवहार? वास्तविक त्याच्या ठिकाणी हा केलेला आरोप आहे. काय हे काही खरं नाही. एखादा आणखी स्फटिक आपल्याला लाल दिसतो. स्फटिक लाल आहे का पांढराच आहे? मग लाली कोणाची आहे? मग तसंच आहे सगळं. उपाधी वेगळी, तुम्ही निर्विकार. काही पैसे मन करून ठेवा नारायणा संबळ वासना दृष्टवा. माझं प्रत्यक्ष कसं होते? ब्रह्माशिवाय सगळा व्यवहार कसा चालत नाही. त्याच्याकरता हा दृष्टांत. एखादा विचारायला आपण कुठं गेलं का म्हणलं लग्नामध्ये काय काय होतं तर सगळं सांगलं.
कोणत्या उत्सवामध्ये काय लग्न झालं, अमकं झालं तमका घोड्यावरचा नरदेव म्हणायला लागले. घोडाही उडत होता, नरदेव उडत होता. हे सगळंच आहे. काय पंगत झाली म्हणलं, काही विचारूच नका. म्हणलं सगळं पाहिलं की सगळं पाहिलं. म्हणतो तुम्ही एक पाहिलं का? म्हणलं आता काय पाहायचं राहिलं? म्हणलं हे पहा, अगोदर प्रकाश पाहिला, नंतर काय पाहिला? प्रकाशाच्या साह्याने तू हे सगळ्या काय केल्या. अगोदर कोणाचं दर्शन झालं, नंतर मग असू द्या. त्याप्रमाणे अगोदर ज्ञान कोणाचं? ब्रह्माला. आणि त्याच्या ज्ञानाने हे सर्व. अगोदर कोणाचं ज्ञान झालं? हे बाबा आरशामध्ये मग दिसते, अगोदर काय दिसतो आणि नंतर काय दिसते. मग अगोदर ब्रह्मा तुझी असत्य नाही, वेदाची चाल नाही, ऐसा समर्थ. कोणाच्या सत्य नाही, सत्ता काय केली पाहिजे? मग अगोदर ब्रह्माचं ज्ञान होतं, नंतर या सर्वाचं प्रकाशन ज्याच्याद्वारा होत असते त्याला ब्रह्म मिळाला. यदा आदित्यगतं तेजो जगत भासयते अखिलम यच्चंद्रमसि यच्चाग्नो. इथं प्रकाश हे कुणामुळे कळाला? अरे इथं प्रकाश, या प्रकाशाचं प्रकाशन कोणी केलं? बरं इथे अंधार आहे, हे कोणामुळे कळालं? सूर्यप्रकाशाने का? आत्मस्वरूप आहे. बस काय करतो? आत्मप्रकाशात सूर्यप्रकाशाचे आणि अंधाराचे काय करतो? सूर्यप्रकाश अंधाराचं प्रकाशन करतो. मग अंधाराचा प्रकाश सूर्यप्रकाश नाही का कोणी केलं? ब्रह्मा. मग ते याच्यामध्ये सांगितलेलं आहे, अदृष्टवांतरपरम दैव तदंशन दर्शनम तथा नामत्वा सच्चिदानंदम नामरूपी होता. अगोदर अदृष्टवांतरपरम, अगोदर आरसा दिसल्याशिवाय आतला चेहरा दिसू शकत. पहिलं कोण दिसतो? आरसा. तदक्षण मग त्याच्यातला आकाश वगैरे आपल्याला सगळं दिसतं. अमत्वा सच्चिदानंदम, सच्चिदानंद नामरूप ब्रह्माला जाणल्याशिवाय जगाचं ज्ञान होऊ शकत नाही. अगोदर कोणाचं ज्ञान होते? सच्चिदानंद. आणि त्याच्या प्रकाशाने ईश्वराचं ज्ञान होते. एवंच निर्जगत ब्रह्म सच्चिदानंद लक्षणम अद्वैतानंद एतस्मिन् निद्रामस्वंजनस्य. मग ज्ञानीपुरुष जन्म त्यांना काय करे? केवळ कशाचं ज्ञान होत असते? ब्रह्माचं ज्ञान. निर्जगत ब्रह्म. ब्रह्म नाही, जगत भासत नाही का? सत्यत्वाने भासत नाही. जगाचाच भासले तर व्यवहार कसे होतील? पण कोणत्या बुद्धीने सगळे व्यवहार झाले? मिथ्यात्व होत नाही. नटवत कृती मात्र आहे. एखादा नट सिनेमामध्ये काम खरंच आहे काय? मला रामायणाचा एखादा सिनेमा असला मग माणूसच असतो, श्रीपार्ट करतो. दशरथ राजाची कौशल्य होत असं सगळा अभिनय करतो. काय करतो? पण त्यांना माहिती आहे मी कोण आहे, स्त्री नसून कोण आहे. तो बालगंधर्व होता, त्याची फार कीर्ती होती. असं म्हणजे इथं आणलं तर काय तो इतका नट करायचा की लोकांना असं वाटायचं की बाईच आहे. काय सगळं बाईपेक्षा जास्त अभिनय करायचा. पण त्याला माहिती आहे बाई नसून कोण आहे. कोणाला माहिती आहे? लोकाला माहिती आहे ही बाई आहे म्हणून, पण त्याला स्वतःला माहिती ही बाई नसून कोण आहे. एका श्रीमंताच्या घरी तरी तीर्थशंकरांनी दिला. बायामध्ये जाऊन काय दिला जे काही बाईला कळवलं नाही. माणूस आहे म्हणून. आणि शेवटी त्या धनिकाकडे गेला आणि सांगितलं मी बाई अजून कोण आहे.
तसा तत्ववेत्ता पुरुष सुद्धा सर्व काय करतो, व्यवहार करतो तो. पण त्याला जाणून या व्यवहाराशी आमचा काही संबंध नाही. निकोड आहे ब्रह्म. मग याला पुन्हा पुन्हा घटावं लागत असते का? आहेच, मी मनुष्य आहे, मी मनुष्य आहे, सर आपण घटावं लागते का? मग कुठे आहे तो? एखादा संन्यासी असला, लग्नाला गेला, मग तो काय मी इतर माणसासारखा समजतो का संन्यासी समजतो? काय समजतो? इतरात जरी बसला तरी आपल्याला काय समजतो? मग त्याचं तत्ववेत्ता मी देह आहे असं समजतो का? ब्रह्म आहे असं समज, मी अद्वैत आनंद स्वरूप आहे. अशा या अद्वैतानंदामध्ये त्यांनी काय घ्यावे? बुडी मारावी. मागचे प्रश्न झाले तशीच परीक्षेवर पत्रिका. जास्त काय श्लोक आहे? उद्या कोणची आहे? 16वाच अध्याय. आसुरी संपत्ती आणि दोन्हीची लक्षणं. दैवी संपत्तीमधले 6